महेश नाटेकर, त्यांचे आणखी माजी सभापती, या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो. कारण शिवसेना हा बाळासाहेबांचा विचार घेऊन पुढे जाणारा हा आमचा पक्ष आहे. इथं कोणी नोकर नाही, इथं कोणी मालक नाही. हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. जो काम करेल तो पुढे जाईल. आणि म्हणून पूर्वीसारखा आता नाही आहे. तुम्ही मगाशी म्हणाला की थोडं पुढे या, थोडं पुढे या. आता मला जेव्हा कळलं की आता हेलिकॉप्टर नाही आहे, वेदर खराब आहे, विमान आहे, ते 6 नंतर पकडता येणार नाही, परंतु मी थांबलो नाही. माझ्या कार्यकर्त्यांना, लाडक्या बहिणींना, लाडक्या भावांना सगळ्यांना मला भेटायचं होतं. मला थोडा त्रास झाला. मी कार्यकर्ता आहे. मी मुख्यमंत्री होतो तेव्हाही कार्यकर्ता म्हणून काम केलं, आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय, उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करणार आहे. शेवटी सोयी सुविधा ज्या आहेत, या सोयी सुविधा जेव्हा आपल्याला वापरायच्या तेव्हा वापरायच्या, परंतु जेव्हा त्या वापरता येत नसतील आणि त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या कामामध्ये बाधा येता कामा नये. हा एकनाथ शिंदे जेव्हा जेव्हा पूर आला, महापूर आला, तिकडे पोचतो. इरशाळवाडीला पण आपण बघितलं, तिकडेही पोचलो. कारण हा एकनाथ शिंदे कार्यकर्ता आहे. एकनाथ शिंदे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेला नाही, परंतु या महाराष्ट्रातल्या तुमच्यासारख्या सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यामध्ये सोन्याचे दिवस आणण्यासाठी माझा जन्म झालेला. आणि मग एक शेतकऱ्याचा मुलगा जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हा काय एवढं पोटतिडीक होते, का पोटदुखी होते, का काय काय नियम आहे, करार आहे की शेतकऱ्याच्या पोरांना मुख्यमंत्री होऊ नये, का मच्छीमाराच्या पोरांना मुख्यमंत्री होऊ नये, काय? आणि म्हणून या राज्याने बघितलं, हे गरिबी आम्ही पाहिलेली आहे. सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये जे काही सुखदुःख असतात ती पाहिलेली आहे. आणि म्हणून आम्ही लाडकी बहीण योजना सुरू केली. मी आपल्याला शब्द देतो, कोणी कितीही म्हटलं, कोणी अफवा पसरवल्या तरी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही. आणि ज्या आमच्या सगळ्या योजना ज्या केल्या, लाडक्या भावांच्या, शेतकऱ्यांच्या, मच्छीमारांच्या, या सर्व योजना ज्या केलेल्या आहेत, या योजना आम्ही टप्प्याटप्प्याने पूर्ण राबवणार. आमचं सरकार प्रिंटिंग मिस्टेक म्हणणार नाही. निवडणुकीमध्ये आश्वासन द्यायचं, निवडून आल्यानंतर म्हणायचं प्रिंटिंग मिस्टेक आहे, निवडणुकीमध्ये तर सर्व अशा घोषणा करायच्या असं म्हणणारं सरकार नाही. आणि म्हणून हे सरकार सर्वसामान्यांचं आहे, हे सरकार तुमचं आहे, हे सरकार मायबाप शेतकऱ्यांचं आहे, मायबाप कष्टकऱ्यांचं आहे. आणि म्हणूनच मी आपल्याला सांगतो, या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेने आम्ही केलेला उठाव स्वीकारला. 2022ला आम्ही काय केलं, आम्ही मंत्रिपद सोडून दिली. मंत्री इथं 2 बसलेले आहेत. मंत्रिपदांवर आम्ही पाणी सोडलं. मंत्रिपद सोडून आम्ही पाय उतार होऊन गेलो. आम्ही कोणाची सत्ता घेऊन गेलो नाही, कोणाचंही ताट खेचून घेतलं नाही. पण 2019ला या महाराष्ट्रातल्या जनतेने जे भरून ताट दिलं होतं त्यामध्ये माती कालवण्याचं काम कोणी केलं तुम्हाला माहीत आहे. परंतु आम्ही ते केलं नाही. आम्ही असलेली मंत्रिपद सोडून आम्ही निघून गेलो आणि सत्ता आणली या महाराष्ट्रातल्या जनतेच्या जीवावर. आणि महाराष्ट्रातल्या जनतेने देखील भरभरून आशीर्वाद दिले. लोकसभेत देखील विजय मिळवून दिला. विधानसभेत आम्ही 80 जागा लढलो, 60 जागा जिंकलो. आणि जे आम्हाला म्हणत होते तुमचा एकही आमदार आम्ही निवडून येऊ देणार नाही, एकनाथ शिंदेने सांगितलं होतं, नेत्राताई आमचा एकही माणूस पडू देणार नाही, 200च्या पार आमदार आणल्याशिवाय राहणार नाही, नाहीतर हा एकनाथ शिंदे शेती करायला गावाला निघून जाईल. 100 लढवून 20 जिंकता, 80 लढवून 60 जिंकता. बघा, सांगा कोणी केलं? जनतेने शिक्कामोर्तब कुणाच्या पाठीवर केलं? आणि म्हणून काम करणारा माणूस आहे, त्याच्या मागच जनता राहते. आज मी काय टीका करत नाही, आज मला करायची नाही, परंतु मी एवढंच सांगतो की नेत्राताई, नाटेकर, सर्व मंडळी, तुम्ही जो विश्वास दाखवलेला आहे, तुमचे उदय सामंत इथं आहेतच, परंतु जी जी काही कामं आहेत आपली, तुम्ही कशासाठी आलात? विकासासाठी आलात. आणि म्हणून विकास आमचा अजेंडा आहे, आमचा खुर्ची अजेंडा नाही आहे. खुर्ची शोधणारे आम्ही लोक नाही. ज्या लोकांनी आम्हाला खुर्चीवर बसवलंय, ज्या लोकांनी आम्हाला खुर्ची दाखवली आहे, त्या लोकांचे प्रश्न शोधणारे आम्ही आहोत, त्यांच्या अडचणी शोधणारे आम्ही आहोत.
आणि त्यांच्या समस्या सोडवणारे आम्ही आहोत. त्यामुळे आम्ही कार्यकर्ते आहोत. त्यामुळे आमचा अजेंडा साफ आहे. या राज्याचा विकास व्हावा, या राज्यातले सर्वसामान्य गोरगरीब लोकांना न्याय मिळावा, या राज्यात कुणी उपाशीपोटी राहता कामा नये, या राज्यातला शेतकरी सुखी समृद्ध झाला पाहिजे, या राज्यातला मच्छीमार सुखी झाला पाहिजे, या राज्यातल्या माझ्या लाडक्या बहिणी असतील, लाडके भाऊ असतील, हे सुखी झाले पाहिजे, बळीराजा सुखी झाला पाहिजे, हेच आमचं मागणं आहे. बाकी आमचा काही अजेंडा नाही. आणि म्हणून तुम्ही आलेला आहात, तुमचं मी स्वागत करतो. मला समजलं काही लोक अजून थांबले, काही लोकांना जरा, पण कोणी असं आता थांबणार नाही. मला वाटतं आता सगळ्यांनी निर्णय घेतलेला आहे आणि लोकांना पाहिजे विकास, लोकांना पाहिजे मूलभूत सोयी सुविधा, लोकांना या ठिकाणी पाहिजे विकासाचे प्रकल्प. आणि म्हणून जे जे या कोकणामध्ये करता येईल ते आपलं सरकार, महायुतीचं सरकार केल्याशिवाय राहणार नाही. आणि तुमचे जे जे काही प्रश्न आहेत ते आम्हाला डायरेक्ट भेटायला सगळ्यांना इथं अपॉइंटमेंट घ्यावी लागत नाही. आपण पाहिलं 2.5 वर्ष, या 2.5 वर्षामध्ये जे निर्णय घेतले ते निर्णय मला सांगायला देखील खूप वेळ लागेल. आणि मग जे निर्णय घेतले त्याची अंमलबजावणी केली, फक्त घोषणा करून आम्ही थांबलो नाही. आणि म्हणूनच आजचा हा प्रवेश मला वाटतं खऱ्या अर्थाने माझ्या लाडक्या बहिणींचा प्रवेश, लाडक्या भावांचा प्रवेश घ्यायला स्वतः तुमचा लाडका भाऊ इथं आलेला आहे. आणि तुमचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. मला पद तर येतात जातात, सत्ता येते जाते. बाळासाहेब सांगायचे, सत्ता येते सत्ता जाते पुन्हा येते, नाव जाता कामा नये. आणि म्हणून पद येतात, पदावर खाली होतात. पण मला या तुमच्या एकनाथ शिंदेला, या महाराष्ट्रातल्या तमाम लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही ओळख जी मला मिळाली ती सगळ्या पदांपेक्षा मोठी आहे असं मी मानतो. आणि म्हणून मी खास तुम्हाला या ठिकाणी भेटायला आलोय. मला तुम्हालाही थांबायला लागलं, पण तुम्ही इथं आल्यानंतर मला आनंद झाला की इथं येऊन माझ्या येण्याचं चीज झालं. तुम्ही इथं थांबून राहिलात, वाट पाहत राहिलात आणि मला देखील तुमच्याशी संवाद साधता आला. त्यामुळे खऱ्या अर्थाने आता आपलं जे कौटुंबिक नातं निर्माण झालेलं आहे, शिवसेना एक परिवार आहे, हे कुटुंब आहे. आणि म्हणून आपण आता एका कुटुंबातले आहोत, चिंता करण्याची आवश्यकता नाही.